नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। रणजितसिंह निंबाळकर हेच भाजपाचे उमेदवार, माध्यमांनी विधानाचा विपर्यास केल्याचा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा खुलासा। सुशील कुमारांच्या दगडू तर जय सिद्धेश्वरांच्या नरंदया नावाला आक्षेप। राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आघाडीची रणनीती संदर्भात बैठक संपन्न। आमदार जयकुमार गोरे आणि कल्याणराव काळे बैठकीला गैरहजर। डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामींच्या बदनामी प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश भिसे व रमेश बुर्जे लाचलुचपतच्या जाळ्यात। आणि राहतेवाडी येथून 20 वर्षीय विवाहिता बेपत्ता। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। माढा लोकसभेकरिता भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच उमेदवार असून माध्यम प्रतिनिधीने आपल्या बोलण्याचा विपर्यास केल्याचा खुलासा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। खासदार विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले, रणजितसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही रणजितसिंह आपणाला सारखेच आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माझ्या दुसऱ्या मुलासमान आहेत। आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगत त्यांनी विजय मोहिते पाटील भाजपाकडून लोकसभेची निवडणूक लढवणार या विषयाला पूर्णविराम दिला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दगडू तर भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नुरंदया नावाला अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी हे आक्षेप फेटाळून लावत उमेदवारी अर्ज मंजूर केले। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीतर्फे दाखल केलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारी अर्जात अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला। सुशीलकुमार यांचे खरे नाव दगडू शंभू शिंदे हे आहे, पण उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी सुशीलकुमार संभाजीराव शिंदे असा उल्लेख केलेला आहे। त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नावात बदल केल्याबाबत सोबत गॅजेट जोडल्याचे सांगितले। त्यावर पुन्हा गायकवाड यांनी शिंदे यांच्या वयाबाबत आक्षेप घेतला। त्यांचे वय 75 असताना 79 नमूद केले आहे। तसेच मतदार यादीत सुशीलकुमार संभाजी शिंदे असे नाव असताना उमेदवारी अर्जावर वडिलांच्या नावात राव जोडलेले आहे। मतदार यादीप्रमाणे नाव आहे। वयाच्या अडचणीबाबत या क्षणी संबंध येत नाही असा युक्तिवाद शिंदे यांचे वकील अमित आळंगे, प्रचार प्रमुख माजी आमदार प्रकाश एलगुलवार यांनी केला। हा युक्तिवाद मान्य करीत जिल्हाधिकारी आक्षेप फेटाळून लावला। भाजपाचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला व नावाबाबत गायकवाड यांनी आक्षेप घेतला। जय सिद्धेश्वर यांचे मूळ नाव नोरंदया गुरुबसया हिरेमठ असे आहे। तसेच ते बेडा जंगम नसून हिंदू लिंगायत आहेत असा दावा करीत पुरावा दाखल शाळा सोडल्याचा दाखला सादर केला। त्यावर ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी नावातील बदल केलेले पुरावे व जात पडताळणीचे दाखले हजर केले। त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी गायकवाड यांचे आक्षेप फेटाळून उमेदवारी अर्ज मंजूर केला। याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले। भाजपातर्फे कोणत्याही उमेदवाराबाबत आक्षेप घेण्यात आलेला नाही अशी माहिती जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिली। माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आघाडीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांच्या सोनके येथील फार्म हाऊसवर बैठक संपन्न झाली। या बैठकीस राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनदादा शिंदे, दीपक आबा साळुंखे पाटील, रश्मी बागल, प्रभाकर देशमुख, राजूबापू पाटील, जयमाला गायकवाड, मनोज फोड, बाबूराव गायकवाड, शैलेंद्र गुदगे, मारुती जाधव आदी उपस्थित होते। तर या बैठकीकडे मानचे आमदार जयकुमार गोरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे हे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांची माढ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणनीती कशी असावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीची बैठक पार पडली। प्रत्येक मतदारापर्यंत आपणास कसे पोहोचता येईल, स्टार प्रचारकच्या सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे। या बैठकीला मानचे आमदार जयकुमार गोरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे हे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्याचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी
रणनीती आखली जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे काही नेते बैठकीकडे पाठ फिरवत आहेत। यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे। सोलापूर लोकसभेचे भाजपा उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी यांची बदनामी करणारा बनावट व्हिडिओ व मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सुमित भोसले, सुहास कदम व मुग्धा कर्णिक या तिघांविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रविवार दिनांक 24 मार्च रोजी सुधाकर बहिरवाडे हे पोलीस कल्याण केंद्रामधील त्यांच्या महाई सेवा केंद्रात बसले असता सुमित भोसले याने फेसबुकवर कोणत्या तरी महाराजांचा नृत्य करीत असताना व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्याखाली आक्षेपार्ह अशी टिप्पणी केली होती। त्यासोबत सुहास कदम आणि मुग्धा कर्णिक यांनी देखील तशाच पद्धतीचे कृत्य केल्यानंतर ही बाब सुधाकर बहिरवाडे यांनी त्यांचे मित्र सागर अतनुडे, अक्षय अंजेखाणे, प्रतीक्षित परदेशी यांना दाखवले असता त्यांनी फौजदारी चावडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर फिर्याद दिली। फेसबुकद्वारे डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांच्या नावाने कोणत्या तरी दुसऱ्या महाराजांना नृत्य करीत असलेला व्हिडिओ पोस्ट करून त्यावर टिप्पणी करून डॉक्टर जय सिद्धेश्वर यांची प्रतिमा मलिन करून निवडणुकीमध्ये त्यांचे नुकसान करण्याच्या हेतूने व्हिडिओ पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास दुय्यम पोलीस निरीक्षक बोंदूर हे करीत आहेत। तक्रारदाराने स्वतःच्या हॉटेलच्या पाठीमागून जाणाऱ्या कॅनलचा मुरुम उचलून पाठ फोडला, तसेच संपादित क्षेत्रामध्ये कूप नलिका घेतल्याबाबत पाटबंधारे विभागाने दिलेल्या नोटिशीवर दंडात्मक कारवाई न करता ती रद्द करण्यासाठी 5,000 रुपयांची लाचेची मागणी सहाय्यक अभियंता यांनी केली होती। या प्रकरणी पाटबंधारे विभाग शाखा महूदचे सहाय्यक अभियंता गणेश तुकाराम भिसे व कंत्राटी चालक रमेश महादेव बुर्जे हे दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले। तक्रारदाराच्या सांगोला ते महूद दरम्यान असणाऱ्या हॉटेलच्या पाठीमागून मसवड मध्यम प्रकल्पाचा कॅनल गेला आहे। तक्रारदाराने सदर कॅनलचा मुरुम उचलून पाठ मोडून संपादित क्षेत्रामध्ये कूप नलिका घेतली आहे। या प्रकरणी सहाय्यक अभियंता मसवड तलाव शाखा महूद यांच्याकडून तक्रारदाराला नोटीस दिली होती। सदर नोटीसीवरून दंडात्मक व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पाटबंधारे विभाग शाखा महूदचे सहाय्यक अभियंता गणेश तुकाराम भिसे यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। 27 मार्च रोजी तक्रारदाराच्या हॉटेलवर पाटबंधारे विभाग शाखा महूदचे सहाय्यक अभियंता गणेश भिसे व कंत्राटी चालक रमेश बुर्जे यांना 5,000ची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले। राहतेवाडी येथून 20 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने मंगळवेढा पोलिसात केली असून पोलीस त्या बेपत्ता विवाहितेचा शोध घेत आहेत। शनिवार दिनांक 23 रोजी दुपारी 1 वाजता राहत्या घरातून ही 20 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली आहे। तिचा पती नदीवर मोटार बसवण्यास गेला होता। घरी आल्यानंतर घरात पत्नी नसल्याने निदर्शनास आले। आजूबाजूला सर्वत्र शोधले, तसेच नातेवाईक सोलापूर, मंगळवेढा, माचनूर, तांडोर, पंढरपूर व सासरवाडी येथे शोध घेतला असता ती मिळून न आल्याने पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात केली आहे। रंगाने गोरी, उंची 5 फूट, अंगाने सडपातळ, चेहरा उभा, लांब नाक, अंगावर काळी साडी अशी विवाहित मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। बेपत्ता तरुणीने जाताना सोन्याचे दागिने व रोख रक्कम 4,500 रुपये घेऊन गेल्याचे पतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। रणजितसिंह निंबाळकर हेच भाजपाचे उमेदवार, माध्यमांनी विधानाचा विपर्यास केल्याचा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा खुलासा। सुशील कुमारांच्या दगडू तर जय सिद्धेश्वरांच्या नरंदया नावाला आक्षेप। राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आघाडीची रणनीती संदर्भात बैठक संपन्न। आमदार जयकुमार गोरे आणि कल्याणराव काळे बैठकीला गैरहजर। डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामींच्या बदनामी प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश भिसे व रमेश बुर्जे लाचलुचपतच्या जाळ्यात। आणि राहतेवाडी येथून 20 वर्षीय विवाहिता बेपत्ता। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।